आज रामदास नवमी आहे. त्याबद्दल समर्थांविषयी आपण काही माहिती घेणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूमधून अत्तरे काढतात. कोणी जाईतून काढतं, कोणी जोईतून, कोणी गुलाबातून असे अत्तर काढतात. ही गोष्ट खरी आहे आणि सोपी आहे. पण मातीतून अत्तरे काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र कमाल आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे असतात. पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच आहेत. ते समर्थच होत. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म श्री क्षेत्र जाम समर्थ या गावी जालना जिल्ह्यामध्ये शके 1530 म्हणजे सन 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमीस राम जन्माच्याच शुभमुहूर्तावर म्हणजे मध्यान्ही म्हणजे दुपारी झाला. त्यांचे नारायण असे नाव होते. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. म्हणजे ते सूर्याची उपासना करायचे. नारायण 7 वर्षाचा असतानाच वडील सूर्याजी पंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासून विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टीत तो तरबेज होता. त्याचे 8 मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता, तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला. काही केला सापडतच नव्हता. अखेर एका पडताळात तो सापडला. तू इथे काय करीत आहेस आणि काय करीत होता आतापर्यंत असे विचारल्यावर, आई चिंता नको करू, मी चिंता करतोय विश्वाची असे उत्तर त्याने दिले. या मुलाला संसारात अडकविले तर तो ताळ्यावर येईल. म्हणजे आईंना विशेष वाटलं की हा मुलगा याचं लग्न जर करून दिलं तर हा वटणीवर येईल आणि योग्य वळणावर येईल. त्यामुळे त्याचे लग्न करून देण्याचे त्यांनी ठरवले. या विचाराने त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आले. लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच नारायण तेथून पळून गेला. अंगावर नेसलेले एक आणि अंगावर पांघरलेले एक असे 2 वस्त्र, अशा 2 वस्त्रांनिशी नारायण लग्न मंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला, पण त्यांनी घाईघाईने गावाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. तिथून पुढे पायी चालत पंचवटीस येऊन त्यांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला असे मानतात. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इसवी सन 1621 ते 1633 असे 12 वर्षे राहिले
आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे तेथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून दररोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुनरुच्चारण करत 2 तास गायत्री मंत्राचा तर 4 तास श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जाप करीत रामदासांनी राम नामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागून तिचा प्रभू रामांना नैवेद्य दाखवत. त्यातील काही भाग पक्ष्यांना पशुपक्ष्यांना उरलेला ठेवून उरलेला भाग जो राहील तोच ते ग्रहण करत. समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करत असत आणि 2 तास ग्रंथांचा अभ्यास करत असत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामांची प्रार्थना केली. तीच करुणाष्टके होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही 12 वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. 12 वर्षाच्या या तीव्र तपश्चर्यानंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय 24 वर्षे होते. समर्थांनी टाकळी येथे नाशिकमध्ये टाकळी येथे हनुमान स्वारींची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची व बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागचा विचार होता. समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी 12 वर्षे भारत भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या, सारा हिंदुस्थान पायाखाली घातला, प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले. तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. भारत भ्रमण करीत असताना श्रीनगरमध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा आणि बातचीत झाली. हरगोविंद सिंगांबरोबर 1000 सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला 2 तलवारी असायच्या. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटायचं. समर्थांनी हरगोविंदांना विचारले, आपण धर्मगुरू आहात, या 2-2 तलवारी आपण का बाळगता? तेव्हा गुरु गोविंद म्हणाले, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले, आणि हा सारा फौजफाटा? त्यावर हरगोविंद म्हणाले, धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, केवळ शांती आणि सलोखा यांनी हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. समर्थ गुरु गोविंद सिंग
यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तेथे ते 2 महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी, जप करताना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत असत. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्म स्थापनेसाठी प्रेरणा मिळाली. त्यापाठोपाठ गुरु गोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतींची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक होते. ते जास्त काळ या भागात राहिले. समर्थांनी स्थापन केलेले राम मंदिर आणि 11 मारुतीची देवळे याच परिसरात आहेत. दास मारुती म्हणजे चाफळला राम मंदिरासमोर आहे. वीर मारुती चाफळला राम मंदिरामागे आहे. खडीचा मारुती शिंगणवाडी चाफळ डोंगरावरती आहे. प्रताप मारुती माझगाव चाफळ. उंब्रज मारुती तालुका कराडमध्ये आहे. शहापूर मारुती, मसूर मारुती, बहे बोरगाव कृष्णामाई मारुती तो सांगलीमध्ये आहे. सातारा शिराळा मारुती 32 शिराळ्याला आहे. मनपाडळी मारुती कोल्हापूरला, पारगाव मारुती तोही कोल्हापूरला. अशी ही गावं आणि हे मारुतीची मंदिरं होत. आता जाम, चाफळ, सज्जनगड, डोमगाव, शिरगाव, कनेरी या ठिकाणी समर्थांनी मठ स्थापित केले. समर्थ संप्रदायामधील प्रमुख शिष्यांपैकी वासुदेव शास्त्री हे एक शिष्य होते. यांचा मठ कनेरी येथे आहे. कनेरी हे गाव मांढरदेवी डोंगराच्या म्हणजे काळूबाई मंदिर आहे, काळूबाई देवस्थान, त्या मांढरदेवी मंदिराच्या तिथे पायथ्याशी आहे. पुणे सातारा रस्त्यावर खंडाळा पारगाववरून पश्चिमेस 11 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. भारत प्रवास करत असताना शेवटी वयाच्या 36व्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यावर उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती, पण समर्थांनी कुणालाच काही कळून दिले नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरामध्ये राहिले होते. मात्र तिथे त्यांना जाम गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्न मंडपातून पलायन केल्यावर 24 वर्षे जामशी त्यांचा कसलाही संबंध आला नव्हता. त्यांच्या वहिनीला 2 मुले झाल्याचे व आई रानूबाई अंध झाल्याचेही त्यांना त्या ठिकाणी समजलं होतं. त्यांच्या मनात जामला जाऊन आईला भेटावं असं वारंवार येत होतं. पण समर्थ शेवटी जामला पोचले. पण तिथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणामध्ये उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि श्याम अशा नावाची 2 मुले
भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी जटा असं वाढल्यामुळे आणि व्यायामाद्वारे त्यांचे शरीर बलदंड झाल्यामुळे पार्वतीबाई देखील धीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर रामदासांनी आपले खरे रूप प्रगट केले. नारायण आल्याचे रानूबाईंना सांगितले. रानूबाईंना खूप आनंद झाला, म्हणजे रामदास स्वामींच्या आईला. 24 वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच रानूबाईंना दिसू लागले असे मानले जाते, असे म्हणतात. समर्थांच्या शिष्यमंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते, समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगायचे. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. आत्मसाक्षात्कार झाल्यावर प्रथमतः सामान्य लोकांनाही परमार्थिक मार्गास लावावे अशी इच्छा समर्थ रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील 12 वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हिंदीन आणि त्रस्त अपमानित अवस्थेत काळ काढीत होती. यवनांची त्यावेळेस सत्ता होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जाणारी जनता, लोकांची मालमत्ता, बायका मुले, आया बहिणी, देवधर्म, संस्कृती यापैकी काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजाला परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनवले पाहिजे. समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झालेले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी 12 वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांना तप असे म्हटले जाते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हा संदेश त्यांनी समाजाला दिला. मसूर या गावी रामनवमीचा उत्सव साजरा करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शेके 1570 मध्ये त्यांनी चापळ येथे राम मंदिराची स्थापना केली. आपण पाहिले काही वेगवेगळ्या गावात त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या 11 मंदिराची स्थापना केली आणि नंतर गावोगावी त्यांनी ती सुरुवात केली. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण 1100 मठ आहेत. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी आपली काया झिजवली. हरिकथा, निरूपण, राजकारण, सावधपण व साक्षेप
या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. धर्मसत्ता राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भरून टाकली. प्रभू रामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी माता आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या 3 देवांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरशः शेकडो मारुती मंदिरे यांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यात घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचे चिंतन केले, तसेच प्रबोधन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग दाखवला. समर्थावर संत एकनाथांच्या वाङ्मयांचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेक संपन्न व्हा असा उपदेश त्यांनी दिला. आनंदवन भुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच शास्त्रतेज व ब्रह्मतेज जागवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांतून लीलया समाज प्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींच्या विचाराचे होते. स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांना सोबत होते, शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 31 नोव्हेंबर 1678 मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली. याबाबतचे एक पत्र इसवी सन 1906 मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी समर्थांची 2 जुनी चरित्रे या ग्रंथात प्रकाशित केले होते. पण यावेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती. यानंतर इतिहासचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय अनेक नकला पुणे पुराभिलेखागारातून इनाम कमिशनच्या दप्तरातही सापडतात. पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्रांच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे 2017 मध्ये लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत या मूळ पत्राची फोटो जिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली आणि ती महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत त्यावर हुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. रामदास स्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानात संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती.
दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळ माया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात होते. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रवास केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः 12 वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच भिकारी आहे. ज्या घरामध्ये राम नाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्द ज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. बोंधू गुरु व बावट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले. परमात्मा हा चराचरात भरलेला असून त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी जगाचे अनित्यत्व नित्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गाचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वर चिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथाचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत. समर्थांचे व्यक्तिमत्व जर आपण पाहिले तर मध्यम उंची, मजबूत बांधा, गौरवर्ण, तेजस्वी कांती, कपाळावर लहानसे टेंगूळ असे समर्थांचे स्वरूप होते. त्यांच्या कमरेला लंगोटी किंवा कधी कफनी, पायात खडावा, लांब दाढी, जटा, गळ्यात जपांची माळ, यज्ञोपवीत, हातात कुबडी, काखेस झोळी अशा थाटात समर्थांची रुबाबदार व दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. शुकासारखे पूर्ण वैराग्य जयाचे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा हा श्लोक त्यांच्याविषयी उद्देशून लिहिलेला आहे. समाजाविषयीच्या त्यांच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती, लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही प्रभूशंकरांची आरती, काही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घराघरात स्थान मिळवले आहे. युगे 28 विठेवरी उभा ही संत नामदेवांची लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे स्थान उत्सव बंद पडले. अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.
समर्थांनी या वाङ्मयांचे पुनर्जीवन केले आणि आपण ज्या विविध आरत्या म्हणतो त्यापैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिले आहेत. समर्थांनी श्री गणेशासाठी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती स्थापित केली. तसेच तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी होती. तिचे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही आरती स्फुरली. 17 उड्डाणे हुंकार वदनी ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो. समर्थांनी महादेवांची आरती लिहिली. तसेच समर्थांनी श्रीमद ग्रंथराज दासबोध या परमार्थिक ग्रंथाची रचना महाडजवळील शिवतरगळ येथे केली. दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध हे कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळे, पदे, स्तोत्रे, राजधर्म, शास्त्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यक्तिरेख, वैराग्य शतक, ज्ञान शतक, उपदेश शतक, षडरिपू विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लिखाण समर्थांनी केलेले आहे. समर्थांनी विषयाला खरे ओळखले. नुसता सावधान हा शब्द ऐकून समर्थ खरे सावध झाले आणि पळून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे माझा दाता राम आहे, हे उपासनेचे तेज होय, आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवित असताना जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, पण दुसऱ्या कशासाठीही भिक्षा मागणे हे पाप आहे. नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते. राम दाता आहे या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी सारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी टाकली नाही, हे खरे वैराग्य होय. म्हणूनच ते समर्थ पदवीला पोचले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळवलेले राज्य गुरुच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय आणि अनायासाने चालून आलेले एवढे राज्य निरसक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य होय. समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे तिथे जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संताचे काम असते. काही संत एकांतिक वृत्तीचे असतात तर काही संत समतोल वृत्तीचे असतात. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात. समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती, फक्त परिस्थितीमुळे त्यांना बाहेर तसे वागता येत नव्हते. पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चाललेली आहे. हा काळ जास्त कठीण आहे. इथे सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे. म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक ठरते आहे, कारण ते फार सूक्ष्म आहे. समर्थांनी दासबोध लिहिला, त्यात आपल्याला सुचणार नाही तितक्या शंका घेऊन त्यांनी त्याची उत्तरे देखील दिलेली आहेत. खरोखर दासबोधासारखा ग्रंथ मिळणे कठीण. जो दास होतो त्यालाच त्याचा बोध होतो. जो भगवंताचा दास झाला त्याचे जन्माचे कल्याण दासबोध करील. प्रत्येकाने तो जरूर वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध द्यावा.
त्याप्रमाणे आपले आचरण करावे. समर्थांना आपले हित कशात आहे ते कळले आणि त्यांनी ते जगाला सांगितले. ज्याला जे झेपण्यासारखे आहे तेच त्यांनी सांगितले. प्रपंच मोडका ठेवा असे त्यांनी सांगितले नाही, तर तू ज्या मार्गाने तो करतोस त्या मार्गाने तो नेटका होणार नाही हे त्यांनी सांगितले. समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटत असत. अशाच लोकांना प्रभू राम आपण होऊन अनुग्रह देतात. समर्थांसारखे संत स्वतः कधीच उद्धरलेले असतात. केवळ जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला येतात. अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यानेच आपण त्यांचे उत्तरायी होऊ शकू. जय जय रघुवीर समर्थ.